नमस्कार मंडळी, वन्स अगेन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे एकदम खुश असाल, हॅप्पी असाल आणि मजा करत असाल तुमच्या लाईफमध्ये, आयुष्यामध्ये. आज आहे ना जस्ट मी घराच्या बाहेर निघलो, रात्रीचा टाईम आहे आणि थोडीशी अशी भूक लागल्यासारखी झाली, कारण की ना एकदम रिमझिम पाऊस चालू आहे सकाळपासून आणि भूक लागली. आणि आता मी एक्झॅक्ट आता कुठे तुम्हाला सांगतो. मी जो रस्ता दिसतोय हा इकडे आहे ना आपली आंबड चौफुली आहे आणि तिकडून हा रस्ता तसाच आंबडला जाणार आहे. इकडं आंबडला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये हे ट्रॅक्टरचं शोरूम लागतं बघा, महिंद्रा ट्रॅक्टरचं शोरूम. तर आम्ही इथं थांबलो आणि भूक लागली तर मला आमचा अमर घारे आणि एक बादल नावाचा मित्र आहे त्याची आठवण आली आणि त्यांनी कॅफे टाकलेला आहे नुकताच काही दिवसाआधी. तर मला कॅफेला व्हिजिट पण द्यायची होती आणि आता भूक लागली तर काही ना काहीतरी तिथं जाऊन आता खाऊनच घेऊ आपण, बरोबर. हे आमचे दोन सवंगडे आमच्या सोबत. पाशाला तुम्ही बघितलेला असेल भरपूर वेळेस. हे पाशा, भूक लागली का? हो, खूप जास्त. आणि ना घरी बी आज पाहिलं तर घरचे थोडेसे बाहेर गेलेले होते तर खायला काही एवढं केलेलं नव्हतं. बरोबर. अशी जीभ कशी असते तुम्हाला माहित नाही का? जीभ कशी असते तुम्हाला माहितीच आहे. आता आपण चाललोय तिकडं. तुम्हाला एकदा अगेन सांगतो की हे महिंद्रा ट्रॅक्टरचं शोरूम आहे. ह्याच कॉम्प्लेक्स मध्ये ही जी लाइटिंग दिसते ना चमकती तिथं. तर तुम्हाला आता दाखवतो मी. चलो. तर मित्रांनो हे बघा, हे आहे समोर कॅफे. ही जी लाइटिंग दिसतीये आणि हे बघा हे बोर्ड, द सोल कॅफे. मिनटा, हे गाडीहून उतरलो मी. हे बघा हा जो बोर्ड दिसतोय आणि त्याच्या सोबत ही कॅफे. सुंदर असं डिझाईन केलंय भाईनी, लाइटिंग बीटिंग टाकून एकदम असं टकाटक. आता आतमधून तुम्हाला कॅफे दाखवतो कसा आहे कॅफे. तर बादल भाऊ इथंच बसलेले आहेत. चल 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 चल. ही आहे कॅफे. अरे यार, अरे काय बस मजेत. हे आमचे मित्र आहेत, कॉलेज फ्रेंड. आणि हे आमचे बादल भाऊ, हे कॅफेचे ओनर. दुसरे ओनर कुठे गेले आपले? अरे ते बाहेर गेलेले थोडं, येतील ते आता उद्या परवा. हो का? हे बघा असा एकदम सुंदर असा कॅफे बघू शकता तुम्ही. बसायची व्यवस्था एकदम छान केलेली आहे. हे काय चिट्ट्या लावल्या? अच्छा, हे लोकांचे फीडबॅक आहे. म्हणलं रंगीबिरंगी काय दिसतं म्हणलं, पण त्याच्यानंतर बघितलं तर हे बघा वाचा तुम्ही बघून घ्या. त्याचसोबत तिथं सुंदर अशी फ्रेम पण लावली मागं भोलेची. जय भोलेनाथ. इकडे किचन एरिया आहे वाटतं. भारी केले अरे तुम्ही कॅफे. सध्या रात्रीचा टाइम आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे आमचे शेफ, हॉटेल मॅनेजमेंट केली यांनी. क्लासमेट आमचे कॉलेजमध्ये 11th-12th ला आम्ही सोबत होतो. काय हॅलो, डू सबस्क्राईब अँड लाईक अँड शेअर. जमलं भाईला आमचं. काहीतरी खायला एकदम भारी दाखवा भैया. त्या विषयी आमच्या मंडळीला मी दिसलं पिझ्झा काहीतरी. हा, तुम्हाला सगळ्यात भारी गोष्ट मेनू कार्ड दाखवतो मित्रांनो. प्राइस बीज एकदम छान आहे. हे बघा, द सोल कॅफे. मेनू कार्ड बघा, प्राइस ते सगळं एकदम ठीकठाक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं, स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. खालून काही नाही ना. हा, स्क्रीनशॉट घ्या. रेट बीट तुम्ही सगळे इथं बघू शकता मित्रांनो. बघू शकता इथं यूकेचं काहीतरी एक फ्रेम दाखवलेली आहे, बहुतेक चर्च आहे. आणि इकडं हे इटलीचा काहीतरी एक फोटो दाखवलेला, एक फ्रेम दाखवलेली आहे. पण बघताच थोडंसं प्रसन्न वाटतंय. तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे कॅफे, एकदम क्लीन आहे. दुसरा मुद्दा, इकडं पण एक फ्रेम आहे, थोडंसं एक कपल फ्रेम आहे, बघू शकता.
प्रपोज करू लागला भाई तो त्याला. आणि स्वच्छ कॅफे, बसायची व्यवस्था एकदम अशी सुंदर आहे. आता आहे ना तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा करतो मी, एक चर्चा करू वाटली, तोपर्यंत आपली ऑर्डर बनतीये. बरोबर. कॅफे एकदम असं सुंदर आहे आणि इथं आहे ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. भरपूर असे आहे बघा, मेनू कार्ड मध्ये बी भरपूर अशा गोष्टी आहे. सगळ्या ऑर्डर तुमच्या इथं स्वीकारल्या बी जातील. हे काही पेड प्रमोशन नाही आहे, माझ्या मित्राचीच कॅफे म्हणून करायला लागलेलो आहे मी ही गोष्ट. विनू भाऊ या नाही इकडून थोडस, तुम्ही काहून लांब बसता. आणि मुळात एक गोष्ट सांगतो तुम्हाला की हा फॅमिली कॅफे. अगेन मी शब्द वापरतोय की फॅमिली कॅफे आहे, म्हणजे समजण्यावाला कोई इशारा काफी. बिलकुल नाही, अलाउड नाही. तुम्ही तुमच्या बायको पोरांना, लेकरा बाळांना, आई वडिलांना ऍज अ पूर्ण फॅमिली जरी इथं येऊन बसायचं म्हणलं, खायचं प्यायचं म्हणलं, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही इथं करू शकता. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. बर्थडे सेलिब्रेशन, एंगेजमेंट सेलिब्रेशन, सगळं छोटी मोठी पार्टी किंवा जे कोणी लेडीज असतील, आमच्या ताई बहिणी जे कोणी असतील, त्यांना सुद्धा एक गोष्ट सांगतो की तुम्ही इथं फ्रीली कुठलाही विचार डोक्यात न आणता सेफली इथं तुम्ही फील करू शकता. तुम्हाला सगळी जे काही ऑर्डर तुमची स्वीकारल्या पण जाईल, तुम्हाला सर्व्हिस पण इथं चांगली द्यायला जाईल. आणि मेन मुळात इकडं थोडंसं शहरापासून थोडंसं साईडला कॅफे करण्याचा मुळात हेतूच तो आहे आपला. एकदम सायलेंट असं ठिकाण आहे. आता कॉपीराईट येईल म्हणून आम्ही म्युझिक नाही लावली, पण एकदम सुंदर अशी म्युझिक लावल्यानंतर इतका भारी फील येतो ना. मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. येऊन मी क्लासमेट आहे आणि आमच्या टायमाला आहे ना हे असं काही पिझ्झा बर्गर वगैरे हे असं काही नव्हतं. वडापाव होता विथ मिरची अनलिमिटेड मिरची के साथ वडापाव होता. आणि तो आम्ही एवढं अशा जागा त्या टायमाला नव्हत्या बी. पण आता तुम्हाला आहे ना यांच्या थ्रू, अमर भाऊच्या, बादल भाईच्या थ्रूनी, यांच्या कृपाने तुम्हाला एवढी चांगली सगळी जागा भेटते. आम्हाला आहे ना त्या टायमाला चहा, असे काही कॉफी, हे ते एवढ्या गोष्टी माहीत नव्हत्या. तर ठीक आहे, वयामानानुसार सगळ्या गोष्टी होत्या. आता ती म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. चहावरून मला लक्षात आली, बाहेर अशा नॉर्मली जागेवर जी तुम्ही चहा पिता ना, त्याच रेटमध्ये, जवळपास त्याच रेटमध्ये तुम्ही एकदम अशा चांगल्या ठिकाणी, चांगल्या विचाराच्या ठिकाणी, सायलेंटली पीसफुल ठिकाणी तुम्ही बसून चहा देखील इथं पिऊ शकता. म्हणजे बाहेर टपरीवर इकडं तिकडं न बसता. ते म्हणते ना माणसाला की आपण ज्या जागेवर बसतो तिथल्या पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह एनर्जी सगळी फील होती. बरोबर आहे. ज्या माणसांना आपला क्लास मेंटेन करायचा असतो ना, तर त्या अशा चांगल्या जागेवर बसून चहा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही पिऊ शकता. फक्त चहा सोबत हे नाही. कॉमेडी पण नाही करायला लागलो, नाही तर म्हणजे की बाहेर चहा बी भेटतो, हे बी भेटतं, तर ते अलाउड आमच्याकडे इकडं बिलकुल नाहीये. समजणे वाला की इशारा काफी है, मैं क्या कहना चाहता हूँ. बरोबर आहे का नाही. गॉट इट द पॉइंट. आता आपली ऑर्डर बनलेलीच असेल तर तुम्हाला आहे ना मी आता एकदम छान प्रकारे दाखवतो आपण काय खातोय. तर म्हणजे काय, हे बघा मित्रांनो, ड्रिंक मोजतो ड्रिंक आणि त्यासोबत पिझ्झा. हे तर सगळ्याला माहित असेल. ही ड्रिंक बी एकदम अशी सुंदर दिसते. प्यावाशी वाटते का तुम्हाला मित्रांनो? तर चला, भूक लागली होती आम्हाला, पेटपूजा करू. करायची की नाही, विषयच नाही. पिझ्झा कसा दिसतोय, सुंदर, एक नंबर मित्रांनो, एक नंबर. एकदम भारी अशी चव आहे. त्याचसोबत ही ड्रिंक आहे. एक नंबर भाई. त्याला शेफ आहे ना, एक नंबर आहे यार, एक नंबर. कशी लागती चव? भुक्कड पाशा आहे हो. एक नंबर लागेल. कशी आहे? एक नंबर. 2 नंबर लागतच नाही ना. मस्त एकदम. घे ना भाई. फूडी लवर काय, तर फूड लवर ज्या पोरी ना
आवडन त्यांना सगळ्यांना, आमच्या ताई मैत्रिणी सगळ्यांना. घरची भाजी कसं आहे? माझ घरचे बी बघतात ना. चांगली गोष्ट. हे काय ते हे feedback. आपल्या फीडबॅकसाठी आहे. हे फीडबॅक साठी आहे बघा. आमच्या परम मित्राने काय करून दिलं, इकडे जवळ घेऊन एक नंबर. ह्या फ्रेमवर आपलं नाव काढलंय त्यांनी. क्या बात आहे मित्रांनो. त्यासोबत रंगीबेरंगीचे पुस्तक दिसतंय तुम्हाला, हे फीडबॅकचं पुस्तक आहे. तुम्ही सगळे कमेंट करून फीडबॅक द्या आणि शॉपला ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट करताल त्यावेळेस तुम्ही सुद्धा ह्या रंगीबेरंगी अशा सुंदर अशा बुकवर तुमचा फीडबॅक ह्या अशा प्रकारे देऊन टाका. आणि हे प्रत्येकाचा फीडबॅक इथं तुमचा चिटकावल्या जाईल म्हणजे जाईल. इकडे एक मिनिट, आता माझाही असा सुंदर असा फीडबॅक देतो. आपली भाषा मराठी भाषा जवळ घ्या थोडस, फीडबॅक देतोय मी. पिझ्झाची चव खूप भारी होती. इथं माझं नाव लिहितो थोडक्यात, आकाश. काय काय पिझ्झा घ्यायचा ना? एक घाणी नको. पिझ्झा आहे. जे कोणती आपली फॅमिली इथं व्हिडिओ बघून येतील, माझं नाव सांगून येतील, आपलं चॅनल सांगून येतील की बाबा आम्ही व्हिडिओ बघितला, आम्हाला कॅफे माहिती झाली, आणि जेवढे काही आमची युट्यूब फॅमिली इथं येईल त्यांना तुम्हाला काही ना काहीतरी स्पेशल, म्हणजे तुम्ही बनवलं तर ते स्पेशल देणार, ते बी त्यांना गिफ्ट सारखंच आहे. पण मनी भाईमध्ये थोडंसं काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यात करावं लागेल. हो, जर तुम्ही आकाश भाऊचा व्हिडिओ बघून येत असाल, नाही तर म्हणून त्याचे समजा तुम्ही फॅमिलीमध्ये असाल कोणी, तर आपण 10% ऑफ देऊ. क्या बात आहे. 10% तुम्हाला इथं ऑफ मिळेल. कुठलंही मेनू कार्डवर जो रेट दिसतोय ना तुम्हाला, त्याच्या 10% तुम्हाला इथं गोष्ट ऑफ भेटेल. त्याच्यामध्ये 10% ऑफ देऊन टाकू. हे इथं व्हिडिओ फक्त असं दाखवायचा आणि त्या व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे बरं का, सबस्क्राईब बी केलेलं पाहिजे. कॅफे जर आवडला असेल तर नक्की इथं व्हिजिट द्या. हे माझे जेवढे इथं मित्र दिसतात तुम्हाला सगळे कॅफेमध्ये, हे भाई पण असेल इथं कॅफेचे ओनर, हे सुद्धा आहेत, हे सुद्धा आहेत. हे सगळे तुम्हाला छान अशी सेवा देतील आणि जितकी ऑर्डर तुमची काहीही असो, जगातले कुठल्याही पदार्थ असो, तुम्हाला इथं बनवून देण्यात येईल. तुम्हाला सर्व्हिस देखील चांगली मिळेल. मी आत्ता तुम्हाला हेच टॉपिक बोललो, वापस इथं बोलतो की ही जी कॅफे फॅमिली आहे, फॅमिलीसाठी आहे. इथं कुठल्याही काही रिकाम्या गोष्टी चालणार नाही. हे एकदा रिपीट आहे तुम्हाला सांगतो, फॅमिली कॅफेचा अर्थ तुम्हाला प्रत्येकाला कळाला असेल, समजण्यावर की इशारा काफी आहे. आणि नक्की व्हिजिट द्या, तुमचे फीडबॅक द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जेवढ्या मित्रांना कॅफे माहित नाहीये, जेवढ्या मैत्रिणींना कॅफे माहित नाहीये, सगळ्यांना असं दाबून व्हिडिओ एकदम शेअर करा. सो सगळ्यांना एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, नक्कीच करा आणि प्लीज व्हिजिट द्या. सबस्क्राईब परत एकदा. आमच्या आकाश भाऊला सपोर्ट करा. आणि धन्यवाद. वरती धन्यवाद. सगळे एकमेकांना सपोर्ट करून सगळे वरती जाऊ. जालन्याचा कॅफे पूर्ण जालन्यात व्हायरल झाला पाहिजे आपला व्हिडिओ. अगेन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्यू सो मच.